राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या TET शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीचा निर्णयाचा तीव्र विरोध करत तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली सकाळी शहरातील मुख्य मार्गाने शेकडो शिक्षक घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले। मोर्चादरम्यान TET सक्तीचा पुनर्विचार करावा, शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय कामांचा ताण कमी करावा, रिक्त पदांची तत्काळ भरती करावी, वेतनश्रेणी व सेवा नियमातील विसंगती दूर कराव्यात अशा मागण्यांचे फलक शिक्षकांनी हातात धरले होते। अनेक शिक्षकांनी TETच्या सक्तीमुळे विद्यमान सेवाधारक शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे सांगितले। ब्युरो रिपोर्ट GK न्यूज नांदेड। आमची मागणी सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे TET जे आहे ना, आम्हाला केलेलं TET हे आधी त्यांच्यावरती पुनर्याचिका दाखल झाली पाहिजे, कारण आपल्या महाराष्ट्र शासनाचा GR आहे 13/2/13च्या नंतर त्यांनी TET सक्तीचं केलेलं आहे। म्हणजे का त्याच्यानुसार का नाही, हे तर सगळ्यांनाच त्यांनी सक्तीचं केलेलं आहे। TET अगोदर बंद झाली पाहिजे, कारण आम्ही एवढे 13-14 वर्ष नोकरीमध्ये आहोत आणि परत आम्हाला आमची अभियोग्यता तपासून घेतली म्हणजे आमच्यावरती प्रश्नचिन्ह आहे ना आमच्या नॉलेजवरती, त्यामुळे अगोदर बंद करा। त्याचबरोबर संच मान्यतेमध्ये जे आहे सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये काही त्रासदायक अटी आहेत केले पाहिजे आणि बरेचशा आमच्या मागण्या आहेत। त्या मागण्या सर्वात महत्त्वाचं आमचं TETचं आहे या ठिकाणी, त्यामुळे आमचा सगळा मुखमोर्चा त्यासाठी जास्त आलेला आहे आणि इथून पुढे आता हिवाळी अधिवेशनावरती तिथं जर समजा आमचं मान्य नाही झालं तर आझाद ओके। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।